नमस्कार. मी चिंतामणी सहस्रबुद्धे. रागरंग.com या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. सांगली मिरज कुपवाड महापालिकेची निवडणूक सुरू आहे आणि त्या निवडणुकीच्या निमित्तानं एक भागावरती आम्ही एकेका विभागावरती, विषयावरती किंवा विशेषतः मुद्द्यांवरती आम्ही याच्यापुढे बोलत राहणार आहोत, या आमच्या चॅनलवरून. आज आपण प्रामुख्याने बोलणार आहोत ते या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त ज्या पक्षाकडे इच्छुक होते आणि इच्छुकांची प्रचंड गर्दी झाली ती, आणि त्या गर्दीतून 78 उमेदवार निवडायचे होते आणि ते 78 उमेदवार निवडताना नेत्यांना खूप कसरत करावी लागली. खूप चर्चा करावी लागली. मुंबईपर्यंत सुद्धा हा विषय गेलेला होता असं म्हणतात. आणि अखेर पक्षाच्या सगळ्या नेत्यांनी पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा विषय बऱ्यापैकी सोडवला. शेवटी निवडणूक आहे. उमेदवारी मागण्याची संख्या भारतीय जनता पक्षाकडे प्रचंड होती. मी अर्थात मगाशी मी सांगायचं राहिलं, आपण भारतीय जनता पक्षाबद्दल बोलतोय, की ज्यांच्याकडे उमेदवारीसाठी प्रचंड गर्दी होती. चंद्रकांत दादा पाटील हे अतिशय मुत्सद्दी, अतिशय अनुभवी आणि भारतीय जनता पक्षाच्या म्हणजे संघ विचारातून आलेले कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना संपूर्ण सगळ्या कार्यकर्त्यांची चांगली पूर्वपीठिका माहित आहे. सगळ्यांचा एकूण मानसिक अभ्यास आहे त्यांचा संपूर्ण सामाजिक स्तरावरचा. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली सांगलीचे आमदार सुधीरदादा गाडगीळ असतील, मिरजेचे आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे आहेत. या निवडणुकीचे प्रमुख म्हणून पक्षाने ज्यांची नेमणूक केली ते शेखर इनामदार आहेत. त्यानंतर निवडणुकीचे प्रभारी असलेले मकरंद देशपांडे, पुन्हा दीपक बाबा शिंदे पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्री वहिनी पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक असलेले आणि तेही ज्येष्ठ नेते पृथ्वीराज बाबा पाटील, भारतीय किसान मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष पृथ्वीराज भैया पवार, अशा सगळ्यांनी हा गुंता फार कौशल्यानं सोडवला आणि लगेचच निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली. आता हे निश्चित आहे की उमेदवारी मागणाऱ्यांना उमेदवारी मिळाली नाही, आपल्याला तिकीट मिळालं नाही, की थोडी नाराजी होणार, थोडीशी धुसफूस पण होणार, हे खरं आहे. त्यातले काही जण खूपच नाराज झाले ते हेही अगदी खरं आहे. परंतु चंद्रकांत दादा पाटील, त्यानंतर सुधीर दादा गाडगीळ किंवा सुरेश भाऊ खाडे असतील, शेखर इनामदार आहेत, मकरंद देशपांडे आहेत, पृथ्वीराज भैया पवार आहेत, पृथ्वीराज पाटील आहेत, जयश्री वहिनी पाटील आहेत, या सगळ्यांनी या सगळ्या इच्छुकांची समजूत काढली. त्यांना या पुढच्या कामामध्ये पक्षाच्या वतीनं काही काम चांगलं मिळेल असं आश्वासन दिलेलं असावं आणि मग ह्या बऱ्याच इच्छुकांनी माघार घेतली. आपल्याला माहित असेल की जवळ-जवळ 600 पेक्षा जास्त उमेदवार भारतीय जनता पक्षाकडे इच्छुक होते. 500 पावणे 500 पावणे 600 तर लोक इच्छुक होतेच. तर एकूण 301 लोकांनी उमेदवारी शेवटी मागे घेतली शेवटच्या दिवशी. तर त्या 301 मध्ये बहुसंख्य भारतीय जनता पक्षाचेच उमेदवार, इच्छुक उमेदवार होते. ही वेळ अशी, या पद्धतीची रस्सीखेच उमेदवारीसाठी आणि प्रचंड स्पर्धा ही पूर्वी काँग्रेसमध्ये व्हायची आणि काँग्रेसमध्ये ह्या पद्धतीचं नाट्य सतत चालायचं. ते ह्या वेळेला भारतीय जनता पक्षाकडे झालं. याचं सगळ्यात महत्वाचं कारण असं की केंद्रामध्ये भारतीय जनता पक्ष प्रणित एनडीएची सत्ता आहे, राज्यामध्ये भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व असलेल्या महायुतीची सत्ता आहे. केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी आहेत, महाराष्ट्रामध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे साहजिकच सगळ्या इच्छुकांना असं वाटत होतं की आपल्याला ह्या वेळेला उमेदवारी मिळावी, उमेदवारी मिळाली की आपलं नगरसेवक पद निश्चित आहे, असं साहजिक आहे वाटणं त्यांना. परंतु हा सगळा समतोल साधायचा होता. मूळ भारतीय जनता पक्षातले लोक, जुने काही त्यातले लोक, गेल्या 10-12 वर्षामध्ये पक्षामध्ये सहभागी झालेले लोक, नव्यानं आलेले, आता जयश्री वहिनी पाटील यांचा सगळा गट आला भारतीय जनता पक्षामध्ये. पृथ्वीराज पाटील हे तर शहर काँग्रेसचे अध्यक्ष होते. 2 वेळा ज्यांनी विधानसभेची निवडणूक सांगलीची लढवलेली होती, असे पृथ्वीराज पाटील आलेले आहेत. या सगळ्यांचा समतोल साधणं ही खरोखरच तारेवरची कसरत होती आणि पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांच्या अत्यंत संयमी अशा एकूण त्यांचं जे सगळा स्वभाव आहे त्यांचा, त्या ह्याच्या खाली ह्यांनी पूर्णपणे ही कसरत पार पाडली असं आता तरी दिसतंय. आता सगळे इच्छुक उमेदवार, बरेचसे इच्छुक उमेदवार जे होते, इच्छुक कार्यकर्ते होते, ते सगळे कामाला लागलेले आहेत. त्या प्रभागामध्ये त्यांनी प्रचारामध्ये सुद्धा भाग घ्यायला सुरुवात केली. अगदी साधं उदाहरण द्यायचं झालं तर प्रभाग क्रमांक 14 हा गाव भागातला प्रभाग आहे
आणि या प्रभागामध्ये संपूर्ण महापालिका क्षेत्रामध्ये सगळ्यात जास्त मतदान या प्रभागात आहे. 27,000च्या वरती मतदान या 14 नंबर प्रभागात आहे. आणि या ठिकाणी आतापर्यंत भारतीय जनता पक्ष आणि त्याच्यापूर्वी जनता पक्ष यांचं वर्चस्व असायचं. जनसंघाला सुद्धा जनसंघ असताना सुद्धा इथं मतं चांगली पडायची. त्यामुळे साहजिकच इथनं माजी आमदार संभाजीराव पवार जे 4 वेळा सांगलीतनं आमदार झाले, त्यांना याच भागानं मोठा पाठिंबा दिला. आता सुधीरदादा गाडगीळ आमदार 3 वेळा झालेले आहेत. त्यांना याच भागानं मोठा पाठिंबा दिलेला होता. त्यामुळे साहजिकच इथं हा बालेकिल्ला आहे भाजपचा. त्यामुळे इथं उमेदवारी मिळावी म्हणून अनेक जण इच्छुक होते. अक्षरशः देव पाण्यात घालून अनेक जण बसले ते. पण शक्य नव्हतं. 4 उमेदवार निवडायचे होते. त्यातही त्यांनी थोडं नवं-जवं जुनं करून त्यांनी उमेदवारांची निश्चिती केलेली आहे. आता ह्या 14 नंबर वॉर्डामध्ये खूप इच्छुक असलेले उमेदवार म्हणजे केदार खाडीलकर होते. खरं म्हटलं तर ते इच्छुक होते हे खरं आहे, पण त्यांना पक्षाच्या वतीनं सुद्धा 1-2 दिवस आधी सांगितलं होतं, की तुमची उमेदवारी जवळ निश्चित झाली. असं कोण सांगितलं तर कुणाला माहीत, पण ते त्यांना समजलं होतं. आणि त्यांना अभिनंदनाचे फोन आले, अनेक मेसेज आले. परंतु ऐन वेळेला उमेदवारी बदलली गेली. थोडे नाराज होणं ते साहजिक होतं, पण त्यांनी काही क्षणातच आपली नाराजी झटकली आणि नेहमी ते जे प्रसिद्धी विभागाचं काम करतात, ते त्यांनी आपलं काम सुरू केलं. शांतीनाथ कर्वे जवळ-जवळ 3 पिढ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी आणि भारतीय जनता पक्षाची जनसंघाशी संबंधित असलेलं घर, कर्वे घर गावभागातलं. त्यांच्यातही उमेदवारी शांतीनाथ कर्वेंनी मागितली. ते भारतीय जनता पक्षाचे शहर जिल्हा युवा आघाडीचे अध्यक्ष आहेत. त्यांनी मागितली ती. पण त्यांना सुद्धा मिळाली नाही म्हणल्यावरती थोडं नाराजी होणं साहजिक आहे. परंतु त्यांनी त्यांनी नाराजी बाजूला ठेवली आणि पक्षाच्या कामात आले. मी त्यांना सहज विचारलं शांतीनाथला, की "अरे, उमेदवारी तुम्ही मागितली होती आणि आज तुम्ही लगेच पक्षाच्या कामात दिसताय." तर तो म्हणला, "आमच्या 3 पिढ्या आमच्यामध्ये भारतीय जनता पक्ष आमच्या घरात आहे. आमच्या रक्तामध्ये भारतीय जनता पक्ष आहे. त्यामुळे आम्ही कुठंच काही अशी गडबड करणार नाही." म्हणजे सगळ्यात मोठ्या पक्षामध्ये ज्याच्यामध्ये इच्छुकांची प्रचंड संख्या होती, अशा भारतीय जनता पक्षामध्ये ह्या सगळ्या घडामोडी घडल्या. अनेक कार्यकर्ते आहेत असे. हे केवळ मी काही उदाहरण म्हणून सांगितलं. असे अनेक कार्यकर्ते आहेत, की ज्यांनी माघार घेतली आणि पक्षाच्या प्रचाराला त्यांनी सुरुवात केलेली आहे. शेखर कोरे आहेत गावभागामध्ये, अन्य ठिकाणी अनेक कार्यकर्ते असतील. तर हा एक प्रकारचा एक वस्तुपाठ सुद्धा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी, इच्छुक कार्यकर्त्यांनी लोकांच्या समोर ठेवलाय असं आपल्याला म्हणता येईल. नाहीतर अनेकदा पक्षानं उमेदवारी नाकारली, की लोक एका रात्रीत पक्ष बदलतात, दुसऱ्या पक्षाची उमेदवारी घेतात, चिन्ह बदलून झेंडा दुसरा हातात घेऊन प्रचार करायला सुरुवात करतात. असे काही नाहीत असं नाहीत, आहेत. काही जणांनी तसं केलेलं पण आहे आणि ते साहजिक आहे त्यांची नाराजी होती त्याच्यामध्ये. त्यांना मिळावी अशी उमेदवारी वाटत होती. काहींनी काँग्रेसकडनं उमेदवारी घेतली, काहींनी राष्ट्रवादीकडे काही जण गेले, काही जण शिवसेनेकडे गेले. होणार राजकारण आहे शेवटी अशा गोष्टी घडतात. ते काही त्यांच्यावरती आपल्याला टीका करता येत नाही. त्यांचाही तो अधिकार आहे निवडणूक लढवायचा, उमेदवारी मागायचा आणि उमेदवारी नाही मिळाली तर दुसऱ्या पक्षाकडे गेले. यात काही चूक आहे अगदी पूर्णपणे असं म्हणता येत नाही. एकूण सगळं राजकारण सध्याचं पाहिलं तर. पण एकूण भारतीय जनता पक्षामध्ये अशी सगळी गडबड झाली. भारतीय जनता पक्षामध्ये प्रचंड रस्सीखेच झाली तिकिटासाठी आणि अखेर आता भारतीय जनता पक्षानं सगळीकडे ठिकठिकाणी प्रचाराला जोरात सुरुवात केली आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भारतीय जनता पक्षाचे जे वेगवेगळे नेते आहेत, सुधीरदादा आहेत, सुरेशभाऊ खाडे आहेत, मकरंद देशपांडे आहेत किंवा शेखर इनामदार आहेत, पृथ्वीराज पाटील आहेत, पृथ्वीराज पवार आहेत, जयश्री वहिनी पाटील आहेत. हे सगळे नेते एक दिलानं एकत्र येऊन प्रचार करतायत असं आपल्याला दिसेल. प्रत्येक प्रचार बैठक असेल, प्रत्येक प्रचार फेरी असेल, अनेक प्रभागामध्ये एकत्र जातायत. एकत्र प्रचाराचा त्यांनी सगळीकडे धडाका चालू केलेला आहे. हे सुद्धा एक वेगळं चित्र आपल्याला ह्या पार्श्वभूमीवर दिसतंय. निवडणुकीतली हार-जीत, निवडणुकीतला निकाल हा काही कोणाच्या हातात नसतो. जो काय होईल तो होईल. त्याबद्दल आपण काही आता बोलू शकत नाही. परंतु एकूण भारतीय जनता पक्षानं ह्या सगळ्या संकटातून, ह्या प्रचंड इच्छुकांच्या गर्दीच्या संकटातून चांगला मार्ग काढलाय, असं तूर्त तरी दिसतंय. आपल्याला आवडलं हा विषय मी मांडलेला, तर आमचं हे रागरंग.com हे चॅनल आपण लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.